आणि आता बारामतीमधून आजची सर्वात मोठी बातमी। बारामती ॲग्रोवर ईडीनं छापेमारी केली आहे। आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर ईडीनं छापेमारी सुरू केली आहे। पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली। ईडीच्या पथकाने एकूण 6 ठिकाणी छापेमारी सुरू केल्याची माहिती मिळाली आहे। ईडीनं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई केली आहे। त्यासोबत रोहित पवारांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नडमधील साखर कारखान्यावर देखील आयकर खात्यानं छापे मारले। नाही, ईडी त्यांची कारवाई करते, त्याच्यात काय नवीन काय। असं आहे की काही अशा गोष्टी ईडींना माहीत झाल्या तर ती कारवाई करते आणि त्याच्यात पक्षाचा विषय नसतो। आता सुनील केदारांवर कारवाई केली, काही पक्षाचा विषय आहे का? मला असं वाटतं की ईडीची कारवाई आहे तर ती त्यांना ईडीला जर काही माहिती उपलब्ध झाली, काही पुरावे हाती लागले तर त्याची सत्यता तपासतात। अतिशय सामान्यातून शून्यातून आमच्या 3 भगिनी कष्टानून त्यांचं आयुष्य त्यांनी उभं केलं। त्यांच्यावरही अशा रेड झाल्या होत्या, निघालं तर काहीच नाही। पण माझ्या 3 भगिनींवर जो अन्याय झालेला आहे तो आज आमच्या घरातले सगळ्यात मोठे बंधू, आमच्या पिढीतले सगळ्यात मोठे बंधू राजू दादा यांच्यावर झालेला आहे। त्याच्यामुळे आता काय करणार, कदाचित शिर्डीमध्ये आम्ही जी भाषणं केली त्याच्यामुळे झालं असेल।